लेट येऊन शेड झाला. सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. जसे बघू शकता बरेच दिवसांनी आपला ब्लॉग आलेला आहे. मी खूप महिने आले ते जाऊ द्या. आता आम्ही आज चाललोय भीमाशंकरला. जसं की तुम्ही टायटल वगैरे बघून समजून घ्या. आता आम्ही सध्या आमचा बॅकअप घेतो इथून. एल व्हील खाणं पिणं, कारण आम्हाला 4 तास चालेल, जास्त नाही 4 तास. तर काही जे आमच्यातले कॅन्सल झालेले मेंबर होते ना ते आता डबल रेडी झालं. त्यांच्या अवकाळी तर नव्हत्या पण भेटी देतात झालं. तर त्याचा काय आला तेव्हा आम्हाला जायचं. आम्ही चाललो त्र्यंबकेश्वरला. आम्ही बोललो आम्हाला जायचं पाहिजे, तुम्ही जाऊ शकता. आम्ही 3 जण निघालो ना. आता नंतर रिटर्न कॉल आला का आम्ही सगळे रिटर्न आहे. चाललेली माणसं बघायचे आहेत का तुम्हाला? हा एक जो चेहरा, अरे ये तो बदमाश है, ये तो बदमाश है. दिसतोय तुम्हाला, हा एक चेहरा मला सारंग पण येतोय. यांना मी रेडी केलाय. त्याला मी रेडी केलाय. क्लबला म्हणा, वाशीला म्हणा, एका पायावर येईल हो, एका पायावर ना. आता देवस्थानी जायचे तर नाही बोलतोय, हिंमत नाही त्याच्यात. आज तब्येत खूप डेंजर झालेली आहे. तर गाईज जसं की आम्ही आता पायथ्याशी पोहोचलोय. इथून आमची खरी ट्रॅकिंग चालू होते. आणि इथून महादेव जास्त काय नाही, 17 किलोमीटर आम्हाला ट्रॅकिंग करायचे. आणि 3 डोंगर पार करून जायचं. जसं तुमचं काय म्हणणं आहे? आता माझी वाट लागली असं वाटतं. चेन मोडली. बघू आता आम्ही ट्रॅकिंग चालू केले. हळूहळू समजेल. मी पहिल्यांदा जातो. तर आपण किती जण निघलेलो घरून? 7 मधून आलो आम्ही 3. एक सगळी कॅन्सल झाली. त्यात पण त्यांची आता तिकडे काहीतरी वेगळी शाळा चालू आहे. माळशेच्या घाटात पोचले ते. आता ते येणार आहेत, आम्हाला वरती भेटले तुम्हाला दाखवतो. आणि नाही आलं तर मग घरी गेल्यावर दाखवतो. तर गाईज आम्ही पहिला चेक पॉईंट केलाय, जय गणपती मंदिर. हा जाऊन गोष्ट लय गरम झालं. आता पाया पडून पुढे जातो. गणपती बाप्पा मोरया. मग अजून 2 आहे. आता आम्ही पहिला स्टॉप घेतोय. आम्हाला बघे मजा आली. नसताना परत चालतोय कंटिन्यू 6-7 किलोमीटर चाललो असेल आम्ही. ना आता जरा ब्रेक घेतो, खातो पितो आणि मग पुढे इथं तुम्ही बघू शकता, दिसत असेल नॉर्मल लाईटी. थांबा फोकस होते. हां दिसल्या का लाईटी? दिसल्या. असं जायचं आहे आम्हाला. आज आम्ही मजबूत खाणं पिणं घेऊन आलोय. डबा कुठे आहे रे आपला? डबा कुठे आहे? तर कसा वाटतोय? मजा सध्या आपण नॉनस्टॉप आलोय. त्याच्या पुढे नॉनस्टॉप निघून जाऊ 100%. तर पब्लिक बघू शकता चालले आरामात. चला लय टाईम आहे आमच्याकडे अजून. आत्ताची 10 वाजले. किती 10 ना? 10:15 झाले असतील. 10:30 झालेत. हो 12पर्यंत आमचा एम आहे, आम्ही पोचून जाऊ. भेटूया पुढे. गाईज जसं की तुम्ही बघू शकता 17 किलोमीटरच्या ट्रॅकिंगमध्ये आता पोचत आलोय. किती हो तुमचं काय म्हणणं आहे? पोचलोय फायनली वरती. तुम्ही जसं बघू शकता कठीण चढाई. बोल. तर तुम्ही बघू शकता ही आजकालची कौली पोरं. दर 5-10 मिनिटाला ब्रेक घेतात. सो ब्युटिफुल. नंतर तिकडा मुस्कान का आशिक गिडी तिकडे दाखव फ्लॅश. कौन है ये? यही तो है मुस्कान का आशिक. फायनली आम्ही भीमा अँकरच्या बॉर्डरला आलोय.
आणि इथे समोर भीमाशंकरचं मंदिर आहे. तर बिडी बाय काय म्हणणं आहे तुमचं एवढ्या ट्रॅकिंगबद्दल? जास्त काही वाटलंच नाही. जसं आम्ही गोरखगड गेलो गोरखगडला झालं त्या हालत खराब, पण या साईडला एवढं काहीच नाही. इझी ट्रॅक इझी. हा काय संबंध येतोय? काम पण नाही कुठला धड. गोरखगडला वळा आलतो अख्खा. तर गाईज आम्ही जस्ट पुण्यात एंटर झालो पुण्यात. आणि जसे तुम्ही बघू शकता टॅम्पो बिम्पो या साईड आलेत ना. आम्ही डोंगर पार करून आलो. आम्हाला लय हाऊस आणि इथं लोकांचा आराम चाललाय मजबूत. स्वीट चिलगे कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही बघू शकता भीमाशंकरचं थंडगार वातावरण. चढलं तर पाय पण काहीच नाही वाटलं बाबू. लोक झोपलं असं की काय बोला झालं. जसं की तुम्ही बघू शकता यांनी आता आमची विचारपूस केली, आम्हाला शाबासकी वगैरे दिली. आता आम्हाला सध्या माहीत नाही आहेत कोण पॉलिटिशियन आहे, एवढा अंदाज आहे. तुमच्या कोणी ओळखी म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू आता परत शाबासकी देतात का काय देतात. माझ्या पटका टाकलाय ना, मारण्याचा हात लाल झालाय. पटका राजू बाजूला तुम्ही वर येऊन आम्ही लाईन बघून आमची आवटाईट झाली. इथून जी लाईन चालू होती ती खपता किती तास जातील तुझी? सकाळचे 6 वाजता 6:30. आमच्या होत झाले. आम्ही मुख दर्शन घेऊ आणि हा लाईन बघून खूपच आनंद आलाय मला. पण आता काय करणार, दर्शन भेटो लय होईल अशी अपेक्षा आहे. पण सुजित काय वाटतं भेटेल आपल्याला? 100%. तेवढा तर तेवढा आहे. खूपच भयंकर गर्दी आहे आणि मला VIP पास हा विषयच पटत नाही. प्रत्येकजण थोडी VIP पास घेऊ शकतो. त्याचे तर सगळ्यांना समान दर्शन भेटला पाहिजे. VIP पास ठीक आहे गोष्ट आहे. हा बघू शकता तुम्ही आपलं शंकराचं मंदिर. आणि फायनली पोचलोय. कसं वाटतंय बाप्पू? एक नंबर वाटतंय ना. आता आम्ही स्नॅप स्टोर वगैरे भेटू. मध्ये बसलोय पक्षी मारती लावायला धरलं सिटिंग लागले दर्शन करून घेऊ. पोलीस ठेवले पद्धतशीर मजबूत. हा अजून एक चोर पकडला. बाहेर काढला नाही. ही याच्यासारखी पोरं मध्ये घुसतायत ना. या पोलिसांना त्रास होतो पण ही निर्लज्ज आहे, त्यांना लाजा नाही. जाऊ दे काय बोलायचं. आमचा मी भाऊ बंधू आहे ना, ऍडजस्ट करून घ्यायला लागतं. कुठं जाऊ मंदिर? कसं वाटतंय? मला खूप बरं वाटतंय. तुमच्या लाईनीमध्ये घुसलोय मी चोरून. घुसलो नाही, घुसून दिलाय तुम्हाला. आणि रवींद्र शेळके कसं वाटतंय? थँक्यू बोलतो तुम्हाला मनपूर्वक. हा. अशीच आमची सोय करत राहा याच्या पुढे. बस 500 रुपये द्या. किती? 500. चल तुझा नाही माझा 250 मध्ये मिटून घेऊ. 400 200 मला राहू दे. 200 तुम्हाला देतो. मॅगी घाला घाल पैसे पण नको देऊ. मॅगीची सोय झाली. काय फायनली आम्ही मंदिरात मेन पॉइंटला पोहोचलो.
तिथून आता दर्शन मिळेल. पण प्रॉब्लेम असा आला आहे का फोन ठेवून द्यायला लागणार आहे. तुमचं काय मत आहे याच्यात? काय माहिती आता फोन ठेवून देतो, ज्या काय क्लिप भेटतील त्या तुम्हाला दाखवलं सुचिल की काय म्हणतो मग तू कर्ज दर्शन घेतो. लय आनंद आलाय. एवढं चालू झालं फायदा. हर हर भोले नमः शिवाय ओम नमः हर भोले नमः शिवाय नमः शिवाय. काही सक्सेसफुली आमचं दर्शन झालेलं आहे. तुझं इतका वाटतोय एकदम गारगा. काय म्हणतात लेट येऊन शेड झाला. आम्हाला 30 अर्ध्या तासात आम्हाला दर्शन भेटलं. नशीब चांगले आमचे. लेट येऊन शेड होणं ते आमच्याकडनं नाही ही गर्दी बघा. जसं की तुम्ही बघू शकता यांचा पार्टीशिवाय दर्शन होणार नाही. आम्ही दीड वाजता घुसून 2ला बाहेर ओके मध्ये. मॅगी आल्याने आला डायरेक्ट स्पॉन्सरशिप दिले. तर आम्हाला सुजित मुंबई दाखवायला घेऊन आलाय. तो सांगत होता का ह्या कोपऱ्यातून मुंबई दिसते असं. पण आता बघू काय होतं, मुंबई दिसते का नाही. दिसली मुंबई दिसली. येणार आहे दुसरा आहे. तर आम्हाला चहा भेटलाय काय. मी चहा घेत नाही जिमला जातो. चहा भेटला आणि तर आम्हाला जिथं मॅगी खायची होती आम्ही तिथं आलो काय तुझी. आणि इथं मॅगीचा भांडार बघून आम्ही एंटरटेन झालो डायरेक्ट. फोटो काढा मला. वाटतं अर्ध्या हे नंबर कोणता आहे रे तुझा? एखाद चालू घ्यायची मॅगी याच्याकडे. 94 आलाय. काय म्हणतो चला आता मॅगी आल्यावर भेटू. तर कशी आहे मॅगी? ओके मध्ये काम केलं मॅगीवर. शीत आपल्याला ओके लागते. आपल्याला सवय आहे ना बनवायची. तिखट एकदम. हे पानचेट आहेत नुसती. मस्त आले. खाता आता गरम गरम जाम भारी वाटतं. भेटू पुढं. आमचे वारू पण आले जे जाम उडत होते. त्यांना आता दर्शन भेटणं नाहीच आहे. आणि मला फोनवर बोलतं आमचं दर्शन घ्या. आम्ही रिटर्न गेलो परत वर येतोय. तसा आलो का दाखवतो त्यांना. जसं की तुम्हाला सांगितलेला आल्यावर जो चाव चाव करणार आहे तो यो काय संबंध आहे. मला बोलतो दर्शन घेऊन झाला हे झाला ते झाला. इथे येऊन फोटो काढतोय. दर्शनाचा पत्ता नाही ना. यांना काय सुतक आहे. मेन माणूस राहिला ना. आणि जय दादा काढली त्याची ज्यांना सुताक असून चवचव करणं महत्वाचं नाही. दर्शन घेणं महत्वाचं आहे. येऊन अर्थ नाही. सुताक असल्यावर कोण दर्शन घेत नाही भाई. एवढं हा, लक्षात ठेव. मग आलं कशाला. हा? आलाय कशाला आलो. चालत आला का 7 वाजल्यापासून कोण निघलेलं. मी निघलेलो तू निघलेला. शिर्डीला तू चालत जाशील का? बोल मी जाशील जाईल का? ज्या दिवशी मला जायचं मी जाईल. बघ. मग ज्या दिवशी कमीत जायचं- कमी ज्या मी दिवशी आलो. जायचं ना, कमीत कमी मी पायी आलोय. 1 वर्ष आला ना बघ चाव चाव बघ किती करतोय. थांब तुझं जाऊ दे. मला त्याच्याशी भांडायची. याला तर काय म्हणावं. पोरीसाठी मला स्टोरी हाईड केलं हो. आम्ही काय आता स्टोरी वरून मला अनहाईड केलाय. हाईडवीड काही नाही केलं. जाऊ दे. चला आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला. आपल्याला काय सनराईज बघायचं ना. मला असं वाटतं आता मला जॅकेट परत वरती घालावं लागणार आहे. हा आयला तो कारण नको करतोय. अरे धागा आहे. नशीब आता तुझ्या हातार निघणार होती आमची. या गोष्टीवर तुझा काय म्हणणं आहे. लोक पाय देऊन जातील ढुमनाव. एवढी पण नको होतो. किती दूध येतं 1 लिटर आहे. स्ट्रॉंग करायचं बोलतो ना. नको टाक टाक. कडू लागेल एवढी नको. वेगळ्या कडूच लागतो. परिस्थिती
बप्पू आता आता आलाय घरी जाऊन झोपतो कधी पण लाईन पण आता आणि दुसरा सुजित शेल्बी. सो गाईज फायनली मी आता घरी आलेलो आहे. जाम दमलो आता काय बोलायचे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जर तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा.